हॅलो हॅलो सर हॅलो 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 भाई 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 इधर आ जाओ ना. बस बस बस. अंपायर मॅच चालू करायची. पहिली इनिंग 10 ते 12 मिनिटाच्या संपवायची. अंपायर ठीक आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, एक धाव. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 1. प्रियांश 11 फलंदाजी करताना अंपायरचा डिसिजन नो. या अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 3. प्रियांश 11 या संघाची धावसंख्या 3. बिनबाद 3. सुंदर असा चेंडू, फलंदाज स्पीड होताना. वाह, काय बॉल टाकलाय. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. बिनबाद 3. प्रियांश 11. वाह, फलंदाज त्रिफाचित. दांडी 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 गोल. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतो तो प्रियांश 11 ला. नेक्स्ट बॅट्समन. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. यामध्ये धावून काढलेली एक धाव. या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4. 4 बॉल 4. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला धक्का बसलाय तो प्रियांश 11 या संघाला. पुढच्या क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेट खूप महत्वाचं आहे. एक हे येणं महत्वाचं आहे. शेवटच्या 2 बॉलमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये एकाच दुसरा चौकार आला, टीमला याचा फायदा होतो. कुठेतरी धावगती 22-25 वर पोहोचली तर लढण्या इतपत तरी स्कोअर असतो. हेच करायचं असतं 1-4च्या क्रिकेटमध्ये. सुंदर फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण फिल्डर फंबल होताना, पण त्याचं जास्त नुकसान न होता 1 धाव पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रियांश 11 या संघाची धावसंख्या 6. 1 गडी बाद 6. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूवर 1 धाव पूर्ण. सुंदर फटका, टॅप केलेला फटका. अंपायर डिसिजन 1 धाव. या एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 8. सुंदर फटका, पण या 1 धाव पूर्ण. चांगली अशी फिल्डिंग. चार रनसाठी बॉल जात आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रियांश 11 या संघाची धावसंख्या 15. 1 गडी बाद 15.
इनिंग ब्रेक्समध्ये कैवारी किंग्स वर्सेस पाटील ब्रदर्स दोन्ही संघातील कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चांगल्या प्रकारे असे बॉल. पाटील ब्रदर्स आणि कैवारी किंग्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल. चालू सामना प्रियांश 11 वर्सेस नो बॉल अशा प्रकारे. प्रियांश 11 वर्सेस श्रीविनायक. अंपायर डिसिजन 2 रन. या 2 रनच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. एक गडी बाद 18. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना डीजे ते बसून आहे. दांडी जोडीचे अशा प्रकारे छान बॉल टाकलाय. बॉलरचं नाव काय? वीस रन. 2 गडी बाद 20. डेड बॉल. डेड बॉल. मॅच चालू असताना बाहेरून कोणते ऑब्जेक्शन द्यायचं नाही. फिल्डिंग टीम किंवा बॅटिंग टीम मधून कोणी काय बोललं तर अंपायर डिसिजन डेड बॉल असेल. याची दोन्ही टीमने काळजी घ्यायची आहे. चालू असणारा सामना प्रियांश 11 या संघाचं फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण त्याच्या मदतीने सुंदर अशी एक चोरटी धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 2 गडी बाद 21. शेवटचे 2 चेंडू. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. हाणामारीचं षटक त्याच्यातील 2 चेंडू शिल्लक. येणार का चौकार? येणार का 2 बॉल 2 चौकार? येणार का 2 बॉल 2 विकेट? बघण्यासारखं असेल. वा, सुंदर असा चेंडू. तेवढ्यात सुंदर असं यष्टीरक्षण, पण यष्टीरक्षक फंबल. त्यातच एक धाव चोरटी. या चोरट्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22. 2 गडी बाद 22. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या शेवटचा चेंडू. सुंदर असा वाटका, पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्याच मदतीने एक धाव पूर्ण. अंपायर डिसिजन आउट. लवकर फिल्डिंगला यावे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करायचं आहे. पाटील ब्रदर्स वर्सेस कैवारी किंग्स दोन्ही कर्णधारांनी टॉस करायचं आहे आणि त्याचा डिसिजन लवकरात लवकर कॉम्बॉक्समध्ये कळवायचे. चालू असणारा सामना प्रियांश 11 वर्सेस श्रीविनायक. प्रियांश 11 या संघाने बॅटिंग करताना 23 रन बनवून 24 रनचा टार्गेट असे. श्रीविनायक बॅटिंगला कृपया करून यावे. वेळ लावाल तर पेनल्टी लागेल. चालू असणारा सामना प्रियांश 11 वर्सेस श्रीविनायक. कैवारी बॉयज आयोजित ट्विन्स प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यातील दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना प्रियांश 11 वर्सेस श्रीविनायक. श्रीविनायक या संघाला इकडून मॅनेजमेंट. स्टेजच्या बाजूला हवे.
स्टेजच्या समोर जे पण उभे आहेत त्या लोकांनी बाजूला राहायचं आहे आणि रिलिंग्सवरून हात वरती करायचे आहेत. पाटील ब्रदर्सची टीम कृपया करून साईडला व्हावे. ए भाई इसमें आ जाओ. वाईट बॉल. 0 बॉल 2 रन झालेत. वा, एक्स्ट्रा धावा या संघाकडे भरपूरच वाटतं. बॅलन्स ठेवला यांनी. वाईट आणि वाईट आणि वाईट, त्यातच अजून एक एक्स्ट्रा धाव. संघाची धावसंख्या 4. दीपक कुठे असतील त्यांनी, दीपक पतू त्यांनी लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू नंतर 5 धावा. सुंदर फटका, कार्पेटला घासत चाललेला बॉल, पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. या मधील एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 6. सुंदर फटका. वा, 1-4च्या क्रिकेटमध्ये 1-2 धावाला खूप महत्व आहे. चौकार खूप कमी असतात, पण एक धाव खूप महत्वाची आहे. सुंदर फटका. वा, कॅच होती पण कॅच ड्रॉप आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजी टीमला. चौकार. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, पण थ्रो. फॉलो थ्रू मध्ये 5 बॉल 12 बिनबाद. पाटील ब्रदर्स टॉस जिंकला आणि फिल्डिंग निर्णय घेतला. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 12. चांगली सुरुवात आहे जिंकण्यासाठी श्रीविनायक बॉईज संघाला. सुंदर असा फटका, अंपायर डिसिजन. चौकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 बिनबाद 16. काय फलंदाजी करतायत श्रीविनायक. गणपतीचं नाव टीमला दिलंय, कोणतेही विघ्न येणार नाहीत. त्यांनी ठरवलंय एकही विकेट द्यायची नाहीये. सुंदर असा बॉल, तेवढं सुंदर असा क्षेत्राचा मिसफील्ड आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाच्या मध्ये संघाची धावसंख्या 20 बिनबाद 20. पहिल्या षटकातील पहिलाच बॉल चौकार. वा, काय शॉट मारलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, पण त्याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. वाईट +1. एक्स्ट्रा बॅलन्स भरपूर आहे, अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर आहे. एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी श्रीविनायक. आणि वा, काय बॅटिंग केली मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फिल्डरसाठी. काय बॅटिंग केली आहे. चालू. मॅन ऑफ द मॅच, चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आकाश टोबरे यांनी लवकरात लवकर कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. या पुढील सामना पाटील ब्रदर्स वर्सेस कैवारी किंग्स. दोन्ही संघांनी मैदानात उपस्थित राहायचं आहे. अरविंद तिवारी यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.